सुप्रभात मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्व मंडळी झाले सज्ज. आज तुम्ही विचार करत असलात का वाजून गेलेत, किती वाजून गेलेत तुम्ही सांगता तरी आमची तयारी नाही पोरांची, कारण का सगळी उठलेली आहेत पण तयारी का नाही. आणि यो विनय बोलतं मी घोर नाही ना, असा घोर होता बाबा बा, सेम असा जसा हल्दी निशान घोरतो ना, सेम असा घोरा होता. मग ए निशान उठ, ए निशान उठ, माहिती आहे 12ला उठत आहे आणि आवरा नसतं घोराचा. आणि प्रणित यो 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 आधी मी वॉशरूमला गेलो होतो ना, ते एक बाबा असं यो वॉशरूमला गेलता का तो बाबा करतो ते बघायला गेला तर समजत नव्हता. दादाहून उठले, दादाही मस्त मॉर्निंगचा अलाराम दिलेला आहे. चला मंडळी, रामकृष्ण हरी मंडळी. तर आपली झाली तयारी. आणि बाई काय पाहिजे तुला, काय नको जाऊ द्या, विषय गोळ होता पण नंतर बोलतो रामकृष्ण हरी. साम्या बाई आता कशी रुसले बघा. समय असं नको रडू आता, मला पाऊस बघा याच्या याच्यानंच असेल बघा. तो कर रे सगळं खाली कर. रामकृष्ण हरी मंडळी. सकाळच्या होते 9:17 आणि सर्व मंडळी बसत जेवायला. तुम्ही काय आज जेवायला? वरम भात. आणि बघ नवरा लगेच बोलतो बायकोला खापून नाही देणार जेव्हा बोलतो पाहिजे. सर्व मंडळी बसत जेवायला. आमचा चिखलो वाढतोय भाजी जेवायला. चला रामकृष्ण मंडळी. महेश दादा कसा भाजी वाढतं, काय भाजी वाढली, फुलवर वाटा वाटाणा आणि वर मंडळी या जेवायला रामकृष्ण. तर यो आमचा वाघ आहे, हे आमची दिदी स्नॅप काढतं. तिला बोलतो स्ट्रिक महत्वाची बोलतो तेव्हा गाता स्नॅप टाकला बघ परत. तर अभिव आहे जिथं आम्ही राहिलो होतो. हे योग्या पुढे चला, मी चालू गाडीत पुढे. कार्यक्रम केली रामकृष्ण हरी. तर रामकृष्ण हरी मंडळी, आपण चाललोय आता इथून पुढच्या ठेप्यावर, म्हणजे जिथे पालखी विसव आहे तिथे. आणि जो आज पूर्ण दिवस माझ्यासाठी व्हिडिओ शूट करणार आहे. आणि हे आमचे प्रेम भाऊ ते गाडी चालू करून उतरलेत खाली. आणि आमचे शैलेश दादा बघा नमस्कार करतात मंडळी. अशा प्रकारे आपण जाऊ पुढे रामकृष्ण हरी. भाऊजा सगळे या उद्या दर्शनाला. उद्या वाकडीला जी आज थांबेल वस्ती होईल तिथून आपण परत येतो, म्हणजे पंढरपूरला येतो, वाकडीला थांबता. मग पंढरपूरवरून इकडे येतो, रिटर्न येतो. मग वाकडीवरून परत देव घेऊन आपण पंढरपुरामध्ये येतो. चला रामकृष्ण हरी. आणि उद्याची मजा खूप वेगळी आहे, ती पण दाखवेल तुम्हाला. चला रामकृष्ण. आई बघ, आई काय सांगते, आई सांगते त्याचा तोच जापते माझा, मी का जापतो कारण का तुम्हा सर्वांना माहिती भेटा म्हणून. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी मंडळी जी का आता तको हारून म्हणजे वाकरीला न थांबता आम्ही चाललोय पंढरीच्या वाटचालीसाठी. म्हणजे डायरेक्ट आम्ही न थांबता पंढरपूरला चाललो. नाही आमचा राजा विनेकरी बघा कसा सगळी मंडळींची आहे ना पुरी झालेली पुरी हवा टाईट झाली. ऐक असं वाटतं हे बघा कशी ओढतात बघा. हे बघा आमचे फडके आता आलेत. बोलतो आत्ता काला आला त्यांना काय सांगू मला हे ब्लॉग शूट करत होता त्यांना काय सांगू. चला रामकृष्ण हरी मित्रांनो संसर आमचे प्रकाश दादा आलेत गावातले. हे आमचे वाजेकर बाबा आणि आमचा शैलेश दादा. कसं वाटतं चालून तुला. आले चला म्हणजे आता आज तुझा पहिला दिवस होता कसा वाटला. एकदम मस्त का 35 किलोमीटर चाललो पण काय वाटलं नाही. सांगू का 35 किलोमीटर चाललो पण काय वाटलं नाही. काय वाटलं नाही. जाऊन येऊन 35 किलोमीटर चाललो. जाऊ येऊन ना चालेल तर आले बघा विश्रांतीला लगेच. ए काय झालं तुमच्या तुमच्या बाबू हाय चावला यो लाच घालू जे. तर पोरगा आहे हा पोरगा समर्थ हा मुलांचे चावा घेत असतो. दहशत झालेली आहे याची तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यापासून समर्थ पोरांचे लांब ठेवा. रामकृष्ण हरी मंडळी छोटे किलबिल मुलांची छोटीशी कंप्लेंट आहे ती बघा. बोल काय कंप्लेंट आहे. काय बोलू आणि दादा
आंटी डिप्रेशन पाटील बोलतात गेली आणि तुझी काय कंप्लेंट आहे? त्याला विचारायला बोलतात तर सांगा हां ठेवलंच ना पांडवाचा हे जाऊन पोरांची किलबिलांची कंप्लेंट होती ते आपण कंप्लेंट घेतली आपण यूट्यूबला टाकू आणि बघू काय रिझन भेटतं तुम्हाला समाजाला सांगा रामकृष्ण हरी मंडळी आता झाले जेवण चालू आणि तिथं झालंय सत्कार समारंभ चालू आणि मंडळी बसली जेवायला हा इथे होत आहे माझ्या बाबांचा सत्कार आणि हा इथे सत्कार समारंभ दिलेला आहे तर मंडळी अशा प्रकारे आमच्या बाबांचा झाला सत्कार कारण पंगत होती आमची यो दादा म्हणतो मी वाराले किंवा बोलतो माझा पण घे पण किंवा किती पापड चाललं पापड चाललंय अविनोद भाऊ चालवायला बसले गणेश भाऊंना खातोय आणि बाच्या व्यवस्थित टाक रे चिकलू तिकडे भाजी वारतोय पंक्तीवाले पाणी घ्या तर मंडळी मी जातो पुढे माझ्या पोरीचं गेलं माझ्या पण दिसली म्हणजे कशी वाली अरे दिवस बोल्या नंबर 1 बोल्या चला रामकृष्ण हरी मंडळी हे आहे आमच्या ज्ञानूची आई म्हणजे आमच्या सर्वांची आई कारण की तिला कधी सांगलं आई भूक लागले जेवायला बनवून ठेवतो मी नाही असं 3 वेळा लागला जेवण बनवला पहिल्या दिवशी साबुदाणा वडा बनवावं लागला दुसऱ्या दिवशी जेवायला बनवावं लागला एकही दिवस मी गेलो नाही आई बोलता तू फक्त आता जेवायला सांग बोलतो बनवायला मग तुला बघ कसा उपाय मारतो पण असं होणार नाही आई बनवेल जेवायला आई काय मला कसा आला आजचा प्रवास आजचं एवढं मला पहिल्यानं बनवताना तशी तशी बनवली लोक या म्हणा मी खरं सांगतो मी चाललो पण आम्ही कसं मी पुरं होतो ना तर मला काय वाटत नव्हतं कारण मी फटाफटा जावं होतो ही माणसं मागं होती दमली ज्ञानू आमचा येऊ ज्ञानू याची मम्मी येते ज्ञानू अक्षरशः आहे ना डायरेक्ट ऑटो करून आला त्याची पापरी फुगली तो डायरेक्ट ऑटो करून आला आणि यो गोल्या एवढा कॅम्पोन हे बोलता आज मेरे से ना होगा आणि आतेच तिकडे काय बघते काय माहिती आणि पांडवांनी नंबर दिलाय नोट करा आणि त्याला सत्वा तुम्ही तर रामकृष्ण हरी मंडळी तर रामकृष्ण हरी मंडळी आपण बसूया 2 मंडळी बसलेले जेवायला तर बघतो तर काय इकडे बाजूला जोड्याने बसलेले जेवायला आणि आजी जवळ दे नातूला जेवायला या जेवायला रामकृष्ण हरी मी पण बसून जेवायला हरी मंडळी छोटासा मस्ती झाली भाई डायरेक्ट पाण्याच्या हात छोटासा अपघात 2 पापड गेले दादा विचारून पडले हे आता करेल काय तर मंडळी रामकृष्ण हरी मंडळी मी आता असंच आलो होतो जेवण तेवढाच माझा मित्र संदीप भेटला आणि हा ऋतिक आणि हा करण घनसोलकरला तुम्ही ओळखत असाल क्रिकेटपट्टू आहे हा संदीप तू काय म्हणत होता आता मी कोकण जिल्ह्यामध्ये वाडीला आम्ही आलेलो आहे पंढरपुरामध्ये धर्मशाळेमध्ये आमची वस्ती महत्वाचं काय जे ते 2 शब्द आहेत ते बोल ना तो आता तर बाबांना काय सांगत होतं ते मला सांग जर माझे ब्लॉग जर व्ह्युअर्सनी बघितले जर त्याही तुला काही सपोर्ट केला तर करू शकतात मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देईल तुझा बाबाला सांगितलं जर कुठं तुम्हाला एक चांगली मुलगी असली तर मला सांगा म्हणजे तुझं लग्न करायचं तुझा तू कामाला वगैरे कुठे आहे कामाला आमचा स्वतःचा मामाचा किराणा दुकान आहे हा तिथं कामाला आहे तू तिथं कामाला आहे पगार 15,000 आहे 15,000 शिक्षण किती झालंय तुमचं शिक्षा 11वी झालंय ओके ओके ठीक आहे तुम्ही बघू शकता आणि प्रश्न विचारणारा आमचा माया होता नाही खरंच त्याच्या तो अंतर्करणातून बोलतो आपण ते असायला नाही पाहिजे ठीक आहे पण त्याच्या तो अंतर्करणातल्या गोष्टी बोलतो तर मला त्या गोष्टींची गरज आहे म्हणजे तुला लागण्याची गरज आहे तर मंडळी जे सांगितलं ते ओके जे खरं आहे खोटं आहे तर दादा बस झाला बोलतो बाई कंटाळला नाही तर मंडळी चला रामकृष्ण हरी म्हणजे मी असं आलो होतो काहीतरी त्याच्यासोबत काय आमचे आतोराचे पप्पा आलेले आहेत असं म्हणे बहिणीला भेटायला गेली मॅडम पहिले बोलतो बहिणीला बघायला बाबू निधी आलेली आहे 5 मिनिटं उतरून बघ वर इथं पार्किंग आणि तो आतर्व मला फोन कुठे केला
आणि आमची नंदीताई रामकृष्ण हरी. मी काय कोणची बायका वगैरे घेणार नाही. तुला ह्या ज्या वलकडे उतरतात या शेवटच्या वलकडे आहेत. याच्या पुढे सर्व वलकडे आपापल्या गाडीत घरी जातील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण झोपूया. उद्या जाणार आपण वाकरीला, कारण का आज आपण वाकरीला न थांबता डायरेक्ट आलो पंढरपूरला. जसं दाखवलं येता येता पूर्ण हवूच झाली होती. तर मंडळी झोपूया, जाऊ उद्या पहाटे. म्हणजे रिंगण उद्या वाकरीला रिंगण होईल. आपण वाकरीला रिंगण होईल आणि रिंगण सोहळा उद्या तुम्हाला दाखवते. शुभरात्री. रामकृष्ण हरी.